लाठीचार्जचा मूळ आणि एकमेव उद्देश हा जमावाला पांगवण्यासाठी आहे, जखमी करण्यासाठी नाही. अद्दल घडवण्यासाठी तर अजिबात नाही. शिक्षा म्हणून लाठीचार्ज केला जात नाही. चिरडून टाका आंदोलन, एवढे स्पष्ट आदेश युनियन मिनिस्ट्रीकडून आल्याशिवाय एवढी ॲक्शन कोणी पोलीस ऑफिसर घेणार नाही. आपण पोलिसी कारवाई म्हणतोय आणि नकळत पोलीस खात्यावर याचा दोष टाकत आहोत. एखादी मोकाट हिंस्त्र जनावर सोडावी तसे पोलीस सोडण्यात आले आणि ते पोलीस परत वाइंड अप करण्याची प्रयत्न कुठेही झालेला दिसत नाही. माझ्या सोबत आहेत गुप्तचर विभागाचे माजी वरिष्ठ अधिकारी शिरीष इनामदार सर. स्वागत आहे बीबीसी न्यूज मराठीमध्ये. तुम्ही सुद्धा ती दृश्य अर्थात पाहिली असतील. काय वाटलं तुम्हाला? पहिली गोष्ट अशी आहे की हे आंदोलन आहे हे मला मान्य नाही. हा युवा शक्तीच्या उद्वेगाचा उद्रेक आहे. एक असुरक्षिततेची भावना तरुण पिढीत झालेली आहे आणि या नीट पेपर फुटीमुळे त्याला एक ट्रिगर मिळाला आणि त्यातून जो त्यांच्यात नैराश्य पसरलं, त्या नैराश्याचा हा उद्रेक जमाव वाढायला लागला. त्यावेळी सरकारला भीती वाटायला लागली आणि त्या भीतीपोटी सरकारने पोलीस दलाला हे आंदोलन उधळून टाकण्यासाठी सांगितलं. त्याची पहिली पायरी म्हणजे वांचूक यांना तिथून अत्यंत घृणास्पद पद्धतीने उचलून नेण्यात आलं आणि नंतर विद्यार्थ्यांना वर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज ही एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर सुरू होते ज्या वेळेला कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. सरकारने सांगावं या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेला काय. नंबर 2, ज्या वेळेला लाठीचार्ज करायचा असतो त्यावेळेला अत्यंत समर्पकपणे जाहीररित्या अनाउन्समेंट केली जाते, म्हणजे वॉर्निंग द्यावी लागते. हो, तसं काही केलेलं यात दिसत नाही. लाठीचार्जचा मूळ आणि एकमेव उद्देश हा जमावाला पांगवण्यासाठी आहे, जखमी करण्यासाठी नाही. आणि अद्दल घडवण्यासाठी तर अजिबात नाही. शिक्षा म्हणून लाठीचार्ज केला जात नाही. पोलिसांना शिक्षा देण्याची अथॉरिटी नाही.